तुम्ही तुमच्या शेतात काकडीची लागवड करता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया बियांची उगवण कशी करायची। वेलींची वाढ खुंटली आहे, फुलगड जास्त होतय आणि काकड्या वाकड्या तिकड्या होऊन त्यांची चमक कमी झालेली। या सर्व समस्यावर आता आहे एकच हमखास उपाय। काकडीच्या वेलीला सुरुवातीपासूनच निरोगी आणि जोमदार बनवण्यासाठी आले आहे SNM ॲग्रोटेक। उगवणीच्या पहिल्या 10 दिवसात वापरा वॅम फोर्स, PSA फोर्स आणि नायट्रो फोर्स, जे उगवण क्षमता वाढून पांढऱ्या मुळांचा विकास करतात। लागवडीनंतर 10 ते 30 दिवसात वेलींच्या भरपूर वाढीसाठी द्या NPK फोर्स आणि पुन्हा PSA फोर्स। आता वळूया सर्वात मुख्य टप्प्याकडे। 30 ते 45 दिवसांच्या फुलोरा अवस्थेत फुलगड रोखण्यासाठी आणि फुलांच्या संख्या वाढवण्यासाठी वापरा रोडो फोर्स, ग्रीनेक फोर्स आणि रोग प्रतिकारक शक्तीसाठी झिंको फोर्स। फळ लागण्याच्या 45 ते 75 दिवसांच्या काळात द्या K फोर्स म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग फोर्स आणि सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी M फोर्स। हे काकडीचा आकार लांब, सरळ आणि चमकदार बनवते। काढणीच्या काळात म्हणजेच 75 दिवसानंतरही सातत्याने दर्जेदार तोडणी मिळवण्यासाठी PSA फोर्स आणि K फोर्स चालू ठेवा, ज्यामुळे काकडीची बाजारातील टिकवणं क्षमता वाढवते। रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि SNM ॲग्रोटेकच्या जैविक शक्तीने काकडीचे विक्रम उत्पादन मिळवा। संपूर्ण डोससाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा। शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल। धन्यवाद।